चला विवाला का सरांचा चालू अजून घेऊन आहे. रुपनवर सर नमस्कार. सह्याद्री अकॅडमी नमस्ते. लाईव्ह आलेत का सगळे? स्टार्ट करायचं. सर्वांना नमस्कार. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम किंवा संकल्पना आहे टाइम फॉर नेचर. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा एक प्रश्न होऊ शकतो. आज या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून माझे मित्र बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक संस्थापक मान्य श्री उमेश रुपनवर सर, जे की महाराष्ट्रभरात पोलीस भरती मार्गदर्शन क्षेत्रात एक मानाचं स्थान कमावून आहेत, त्यांच्या विनंतीस मान देऊन आज विद्यार्थी मित्रांसाठी मी फेसबुक लाईव्ह लेक्चर आज घेत आहे. केवळ पोलीस भरती इतक्यापुरतच मर्यादित न ठेवता पोलीस कॉन्स्टेबल पासून तलाठी, ग्रामसेवक, PSI, STI, ASO, डेप्युटी कलेक्टर अशा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त होईल असं आजचं लेक्चर आहे मित्र. अगदी सुरुवातीलाच सांगतो की सगळ्यांनी वही आणि पेन सोबत ठेवा, कारण आज बऱ्याचशा तुम्हाला शॉर्टकीज चांगल्या मिळतील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माझं प्रत्येक वाक्य हा एक स्वतंत्र प्रश्न असेल. इथून पुढे म्हणजे सुरुवातीची काही 2-4 मिनिटं एक प्रास्ताविकाची सोडली तर पुढचं अखंड लेक्चर हे प्रत्येक प्रश्न हा एक आपलं लेक्चर असू शकेल, एक स्वतंत्र प्रश्न असेल. त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या. मी काही सिलेबस वगैरे कुठलाही सांगत बसणार नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी आजच्या या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा इतिहास हे एक लेक्चर घेणार आहे. आणि कारण प्रत्येक परीक्षेसाठी समाज सुधारकांचा इतिहास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बघा की अगदी सगळ्या परीक्षांमध्ये 5 ते 25 प्रश्न असे परीक्षा वाईज येतात त्याच्यात महाराष्ट्राच्या इतिहासाला संदर्भातून. तर असे काही समाज सुधारक मी घेणार आहे. आता समाज सुधारकांचा अभ्यास कसा करावा याची एक ट्रिक तुम्हाला मी देतो. सुरुवात करतो आता लेक्चरला. स्वतःचा बायोडाटा कसा असतो बघा मित्रांनो. आपण ज्यावेळी शिक्षण आपलं होतं आणि नोकरी करायला जातो, म्हणजे समाज सुधारकांचा अभ्यास कसा करावा याची मी ट्रिक देतो सुरुवातीला. स्वतःचा बायोडाटा कसा असावा हे ज्यावेळी आपण लिहितो तेच समाज सुधारकांचा अभ्यास आपण करू शकतो. तुम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणी नोकरी करायला जाता किंवा रिझ्यूम तुमचा देता बायोडाटा, त्यावेळी सुरुवातीला काय देतो आपण? आपलं नाव, आपला जन्म, जन्मगाव, मूळ गाव, मूळ आडनाव, टोपण नाव, असं काय असेल तर ते म्हणजे समाज सुधारकांच्या अनुषंगाने याच्यावर तुम्ही तुलनात्मक अभ्यास घेणार आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण, स्वतःला डोळ्यासमोर ठेवा तरी समाज सुधारक डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे आपल्या डोक्यात ठेवा. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आणखी काही विशेष अर्हता असतील तर त्या. आता हे झालं एक जनरल बायोडाटा. त्यानंतर बघा की समाज सुधारक म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो तर कोणतीही व्यक्ती जन्मता समाज सुधारक म्हणून जन्माला येत नाही. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडू शकते. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले जर म्हटलं तर त्यांना स्वतःला ब्राह्मण मित्राच्या वरातीत अपमान झाला होता, त्यांच्या गुरुकन्याला विद्रूप करण्यात आलेलं होतं. त्यावरून त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला स्वतः अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते. त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, म्हणजे त्यांच्या जीवनाला ती कलाटणी होती. महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा अबलेशी विवाह केल्यामुळे मुरुड गावाने त्यांना वाळीत टाकलेलं होतं. ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, वेदोक्त प्रकरण, अशा अनेक घटना असतात ज्यांच्यामुळे की एखादी व्यक्ती त्याविषयी त्यांना ज्या अडचणी आल्या किंवा त्यांच्यावर जो अन्याय सहन करावा लागला त्या विरुद्ध त्याने आवाज उठवून ज्यावेळी सुधारणा करतात त्यावेळी आपण त्यांना समाज सुधारक म्हणून बनवतो. तर अशा बायोडाटा मी सांगत होतो की नाव, गाव, जन्मतारीख, मूळ गाव, मूळ आडनाव, टोपण नाव, माता पित्यांचे नाव, त्यानंतर पत्नीचे नाव, प्रश्न काही विचारू शकतात.
प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि समाज सुधारक म्हणून कार्य करण्यासाठी जीवनाला कलाटणी देणारी घटना. मग एकदा समाज सुधारक ते झाले तर त्यांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रात सामाजिक सुधारणा केल्या हे आपण म्हणजे हे प्रश्न मुद्दे असे तयार करा की ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. कोणत्या कोणत्या त्यांनी क्षेत्रात सामाजिक सुधारणा केल्या हे आपल्याला माहिती असावं लागतं. जनरली सगळे समाज सुधारक आपण नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्यापासून जर बघितलं ते संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत जवळजवळ महाराष्ट्रातील 25 ते 30 समाज सुधारक महत्वाचे आहेत. त्यांचा आपण अभ्यास करताना बघतो की प्रत्येकाचं एक कार्य ठरलं होतं. स्त्री शिक्षण, विधवा महिलांसाठी कार्य, अस्पृश्यता निर्मूलनाचे महान कार्य आणि या सगळ्या क्षेत्रात त्यांनी म्हणजे कुठल्याही समाजसुधारकांचं महत्वाचं कार्य प्राथमिक ते आहे बघा की त्यांनी या 3 क्षेत्रात महत्वाचं कार्य केलं आहे. मग पुढचा प्रश्न आपण मुद्दा असा घ्यायचा की आपलं कार्य पुढे नेण्यासाठी समाज सुधारकांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या का. उदाहरणार्थ महात्मा फुले सत्यशोधक समाज, बहिष्कृत हितकर्मी समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बरेचसे मुद्दे आपल्याला अभ्यासात घेता येऊ शकतात. तर या अनुषंगानं तुलनात्मक जायचं आपण. संस्थानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी कोणती पुस्तके लिहिली का किंवा साहित्य प्रकाशित केलं का, कोणती वृत्तपत्रे त्यांनी स्थापन केली का. त्यानंतर असं कार्य करताना समाजात त्यांचे काही महत्वाचे विचार आहेत. राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे महत्वाचे विचार त्यावरती प्रश्न होऊ शकतात. समाज सुधारकांचे विचार असे मुद्देच नोट करून घ्या. त्यानुसार आपले तुलनात्मक अभ्यास बनवायचा. त्यानंतर लक्षात घ्यायचं की समाज सुधारकांच्या कार्याचा गौरव. कुणी कुणी पदव्या दिल्या, जनतेनं पदव्या दिलेल्या असतील. उदाहरणार्थ छत्रपती शाहू महाराजांना कानपूरच्या जनतेनं राजर्षी पदवी दिली होती. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेनं दिलेली होती. अशा प्रकारे पदव्या कुणी दिल्या किंवा LLD पदवी असेल, D.Litt पदवी असेल, अशा पदव्या कुणी दिल्या. पद्मभूषण आहे, भारतरत्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशवकर यांना भारतरत्न मिळाले होते. अशा प्रकारे तो अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं नंतर त्यांचं निधन म्हणजे जन्मापासून निधनापर्यंत हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले आता, नाव, गाव, मूळ नाव, आडनाव, मातापित्यांचे नाव, पत्नीचे नाव, शिक्षण, त्यानंतर कलाटणी देणारी घटना, जीवनाला कलाटणी देणारी घटना, सामाजिक संस्था, पुस्तके, वृत्तपत्रे, त्यांचे विचार, त्यांचा केलेला कार्याचा गौरव, त्यांचे निधन आणि आणखी काही संकीर्ण माहिती असे जर मुद्दे तुम्ही घेतला तर किमान प्रत्येक समाज सुधारकांच्या जीवनावर आधारित आपल्याला कमीत कमी 500 ते 300 600 प्रश्न कमीत कमी मिळतात आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला किमान 300 चांगले प्रश्न मिळतील याचा मी तुम्हाला ग्वाही देतो. तुलनात्मक अभ्यास करताना आपण पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. बघा कसा अभ्यास करायचा. जसं मी सांगितलं की जन्म, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजीचा. 11 एप्रिल 1827. तुम्ही तुलनात्मक अभ्यास करताना 5-6 समाजसुधारक वरती लिहून ठेवायचे म्हणजे समकालीन समाजसुधारक जे असतील. तर महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827. त्यानंतर तुम्ही घ्या गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 ला होता. महर्षी धोंडो केशव यांचा जन्म 18 एप्रिल 1858. डॉक्टर राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे समकालीन मी क्रमाने सांगतोय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज 26 जून 1874. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891. अशी तुलना करा मित्रांनो. मग त्यांचं जन्म ठिकाण कुठं आलं ते पण बघून घ्या. आता मी फक्त महात्मा फुलेंचा अभ्यास कसा करायचा सांगतो, नंतर परत मी तुलना सांगतो. महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. जसं मी मगाशी सांगितलं त्यांचं मूळ गाव कोणतं असू शकेल. मूळ गाव त्यांचं सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुणा हे कटगुण किंवा कटगुणा हे महात्मा फुले यांचं मूळ गाव म्हणजे त्यांचे पूर्वज हे कटगुणचे होते. ज्योतिबा हे क्षत्रिय माळी समाजातील होते. त्यांच्या आजोबांचं नाव सेठीबा, वडिलांचं नाव गोविंदराव, ज्योतिराव गोविंदराव फुले. वडिलांचं नाव गोविंदराव, मातोश्रींचं नाव चिमणाबाई. ज्योतिरावांच्या मातोश्री ज्योतिराव 1 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं होतं मातोश्रींचं. आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनीच त्यांना चांगलं शिक्षण वगैरे देऊन वाढवलेलं होतं. तर ज्योतिरावांचं मूळ गाव होतं कटगुण
नंतर त्यांचे पूर्वज पुण्यात स्थायिक झाले, आजोबा पुण्यात स्थायिक झाले. मूळ आडनाव गोरे, गोरे किंवा गोरे. ज्योतिबांचं मूळ आडनाव गोरे होतं. मग अशी मी मुद्दे सांगितले, त्याच्यात तुमचं हे फिट बसेल बसलं. मग गोऱ्यांचे फुले कसे झाले, तर क्षत्रिय माळी समाजातील हे कुटुंब होतं. त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला पुण्यातील. आणि त्यावेळी पेशव्यांच्या दरबारात त्यांचा फुलांचा सुगंध पोहोचला होता. आणि पेशव्यांनी खुश होऊन त्या काळात पुण्यांच्या पूर्वजांना 35 एकर जमीन फुल लागवडीसाठी दिली होती. म्हणून गोऱ्यांचे हे फुले झाले. बघा, मग आता ज्योतिरावांकडे पुन्हा वळूया, त्यांच्यावरती आपण बोलायचं आहे. तर ज्योतिरावांचं प्राथमिक शिक्षण कधी झालं बघा, 1834 ते 1838 या काळात तत्कालीन पंतोजींच्या शाळेत ज्योतिबांचं शिक्षण झालं होतं, प्राथमिक शिक्षण. हे आपल्याला मुद्दा कदाचित माहिती नसते, कारण त्यावेळी ब्राह्मणांनाच केवळ उच्च शिक्षणाचा अधिकार होता किंवा चांगल्या शाळातून प्रवेश मिळत असायचा. शूद्रांना त्या खालच्या शाळातून प्रवेश मिळायचा. मग पंतोजींची शाळा म्हणून जी होती त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षण सुरू झालं 1834 ते 1838 या काळात. मात्र त्यांचे वडील अतिशय साधेबळ होते. त्यामुळे लोकांनी त्यांना सांगितलं की बाबा मुलाला शिकून काय करणार, तुम्ही तुमच्या व्यवसायातच त्याला पुढे करा. पण ज्योतिबा तल्लख होते, हुशार होते आणि ते इतरांना पाहवलं नाही. मग वडिलांनी इतरांचं ऐकून ज्योतिबांचं शिक्षण 1838 साली बंद केलं. म्हणजे एक मराठी शिक्षण झालंय बरं का पंतोजींच्या शाळेत, प्राथमिक शिक्षण होतं. नंतर 1840 साली त्यांचा विवाह झाला. माता सावित्रीबाई फुले यांची त्यांचा विवाह झाला होता. 1841 साली गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब म्हणून ज्योतिबाच्या घराजवळ हे सामाजिक कार्यकर्ते राहत होते. त्यांनी गोविंदरावांचं म्हणजे ज्योतिबांच्या वडिलांचं मन वळवलं आणि ज्योतिबांना पुन्हा पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश घेऊन दिला. 1841 ते 1847 ही 7 वर्ष ज्योतिबा इंग्रजी शिक्षण घेऊन शाणे झाले, म्हणजे सुशिक्षित झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना, हे झालं शिक्षण. आपण म्हटलं होतं की जीवनाला कलाटणी देणारी घटना कोण, तर 1848 साली पुण्यात ज्योतिबांच्या एका ब्राह्मण मित्राचं लग्न होतं. आणि त्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत सामील झालेले असताना त्यांना उच्चवर्णीयांनी ज्योतिबा खालच्या जातीचे म्हणून हिणवलं आणि त्यांचा अपमान केला. त्यावेळी ज्योतिबा पेटून उठले आणि त्यांनी सामाजिक सुधारणांना प्राधान्य देण्याचं ठरवलं. आणि शिक्षण हा त्यांचा ध्यास होता. म्हणजे माता सावित्रीबाई फुले ज्या की ज्योतिबांच्या आदर्श आहेत, त्या सुद्धा भारतातील प्रथम शिक्षिका आपण म्हणतो. स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिकवलं आणि नंतर दोघांनी मिळून एक शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. किंवा त्यांनी कुंभवना ते महाराष्ट्रातील पहिले शाळाचे शिक्षक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यांनी ती शाळा सुरू केली आहे. मग आता ज्योतिबा समाज सुधारक म्हणून त्यांनी काय केलं हे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्य बांधवांसाठी शिक्षण हे कार्य मोलाचं केलं. त्या काळी मिशनरी शाळा प्रचलित होत्या. अहमदनगरला मिसेस फरार या बाई मिशनरी शाळा चालवत होत्या. आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ज्योतिबांनी पुण्यात स्त्री शिक्षणास प्राधान्य दिलेलं आढळतं. मग अशी पहिली शाळा, महिलांसाठी पहिली शाळा 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात सुरू केलेली होती. पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आढळते. त्यानंतर 3 जुलै 1851 साली बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात महिलांसाठी दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 ला रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली. 15 मार्च 1852 बेताळ पेठेत मुलींसाठी आणखी एक शाळा ज्योतिबांनी सुरू केलेली होती. याच काळात जर आपण बघितलं तर अस्पृश्य बांधवांसाठी देखील त्यांनी शाळा सुरू केलेल्या आढळतात. 1851 साली अस्पृश्य बांधवांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली होती ज्योतिबांनी, ती बंद पडली. त्यानंतर 1852 साली बेताळ पेठेत त्यांनी अस्पृश्य बांधवांच्या मुलांसाठी दुसरी शाळा सुरू केली. 1853 साली पुण्यात महार, मांग इत्यादी अस्पृश्य बांधवांस विद्या शिकविणारी मंडळी या नावाची संस्था स्थापन केली आणि आपले शैक्षणिक कार्य पुढे नेले. ज्योतिबांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेतली ब्रिटिशांनी आणि त्यांचा सत्कार केलेला आढळतो. एकतर त्यांना फंड देखील दिलेला आढळतो. दक्षिणा प्राइज फंड ही नावं लक्षात ठेवा. ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्यासाठी
आर्थिक मदत कोणत्या संस्थेद्वारे मिळाली? दक्षिणा प्राइज फंड. दक्षिणा प्राइज फंड या संस्थेद्वारे ज्योतिबांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत मिळाली. आता त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार देखील केलेला आढळतो. मेजर कॅन्डी हे त्यावेळेचे शिक्षण खात्याचे प्रमुख होते. तर मेजर कॅन्डी यांच्या हस्ते ब्रिटिशांनी पुण्याच्या विश्राम बाग येथे ज्योतिबांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचा सत्कार केला 1852 साली. तर हे होतं स्त्री शिक्षण आणि अस्पृश्य बांधवांसाठी शिक्षण हे त्यांनी केलं. त्यानंतर विधवा महिलांसाठी त्यांनी काय कार्य केलेलं आहे बघा. विधवा महिलांसाठी त्या काळी बाल विधवांची समस्या अतिशय मोठी होती. म्हणजे बालपणी विवाह व्हायचे आणि नंतर एखाद्या विधवा अबलेचं चुकून वाकडं पाऊल पडलं, समाजात कोणी गैरफायदा घेतला तर अशा स्त्रियांना मोठी अडचण व्हायची. ती अडचण दूर करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरात, आता पुढचा ऐका व्यवस्थित वाक्य पाठ करा, 1863 साली बाल हत्या प्रतिबंधक गृह. क्रम लावा असं विचारलं जाऊ शकतं. सगळ्या घटना विचारतील ज्योतिबांच्या काळातील आणि त्याचं वर्षानुसार आपल्याला क्रम लावावा लागतो. तर स्वतःच्या राहत्या घरात 1863 साली बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं. याच बाल हत्या प्रतिबंधक गृहात काशीबाई नावाच्या विधवा महिलेनं यशवंतराव या बाळाला जन्म दिला होता आणि याच बाळाला ज्योतिबांनी पुढे दत्तक घेतलं. ज्योतिबांना स्वतःला अपत्य नव्हतं आणि यशवंतराव यास त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि हेच यशवंतराव पुढे सत्यशोधक समाजाचे सुद्धा मोठे कार्यकर्ते बनले होते, डॉक्टर बनले होते. त्यांनी सुद्धा महान कार्य केलेलं आढळतं आपल्या आई बरोबर, वडिलांबरोबर. तर हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्यानंतर बघा की विधवा विवाहाचं त्यांनी समर्थन केलं होतं. 1864 साली पुण्याच्या गोखले बागेत त्यांनी पहिला विधवा विवाह घडवून आणला. त्यानंतर त्या काळी विधवा स्त्रियांचा केश वापर म्हणजे केस कापले जायचे आणि त्यांना विद्रूप केले जायचे. तर असं न करण्यासंबंधी त्यांनी नाभिक बांधवांना आवाहन केलेलं आढळतं आणि असा नाभिक बांधवांचा संप 1865 तळेगाव ढमढेरे येथे घडवून आणला. नाभिक बांधवांचा पहिला संप तळेगाव ढमढेरे येथे 1865 साली घडवून आणलेला आहे. हे झालं ज्योतिबांचं अस्पृश्यता निर्मूलन कार्य, स्त्रियांसाठी शिक्षण कार्य आणि विधवा समाजासाठी कार्य, विधवा महिलांसाठी कार्य. त्यानंतर अस्पृश्य बांधवांसाठी त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. त्याकडे त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरती वगैरे घेतले जात होते. म्हणून 1868 हे वर्ष लक्षात ठेवा, क्रमवारी आपल्याला लक्षात आले पाहिजे. 1868 साली ज्योतिबांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य बांधवांसाठी खुला केलेला होता. आता आपलं कार्य त्यांनी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं बघा, आपलं कार्य करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची म्हणजे संस्था कुठली स्थापन केली असा जर प्रश्न आला तर सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 या दिवशी पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय होता तर शूद्राती शूद्रांची स्थिती सुधारणे आणि त्यांची सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे या उद्देशाने ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आढळते. सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय असा प्रश्न येऊ शकतो. सर्व साक्षी जगतपती त्याशी नकोच मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपती त्याशी नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते. आणि सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील पहिली सामाजिक सुधारणा चळवळ गणली जाते. आता दुसरा एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न सांगतो की सत्यशोधक समाजाची स्थापना जरी 1873 साली झाली तरी त्याची अधिवेशन मात्र ज्योतिबांच्या मृत्यू पश्चात म्हणजे खूप वर्षांनी 1911 साली ही त्याची अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्यशोधक चळवळ आज देखील महाराष्ट्रात वाढीस लागलेली आहेच. तर सत्यशोधक समाजाची स्थापना जरी 24 सप्टेंबर 1873 साली झाली तरी पहिलं अधिवेशन 17 एप्रिल 1911 रोजी पुणे येथे झालं होतं. सत्यशोधक समाजाचं उद्या हा महत्वाचा प्रश्न आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. लक्षात घ्या की सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन कधी झालं 17 एप्रिल 1911 पुणे येथे. स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावल हे त्याचे अध्यक्ष होते. स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावल. या थोडासा डीप प्रश्न आपल्याला माहिती होऊ शकेल तर हे प्रश्न आपण करणं सुद्धा गरजेचं होतं.
त्यानंतर बघा की डिसेंबर 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक पद्धतीने सीताराम आल्हाट आणि राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावलेला होता. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे, जे कामगार संघटना त्यांनी स्थापन केली होती, तर नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. आता आपण महात्मा फुलेंचं असं बघू कार्य की शेतकऱ्यांसाठी त्यांनी कार्य केलं, शिक्षण क्षेत्रात त्यांनी काय कार्य केलं, धार्मिक विचार कसे होते, हा एक वेगळा मुद्दा आपण बघू. शेतकऱ्यांसाठी कार्य करताना त्यांनी त्या काळी सरकारकडे विविध मागण्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ तलाव, धरणे, बंधारे यांची बांधणी करून शेतकऱ्यांना कालव्यांद्वारे शेतीला पाणी देण्यात यावे. पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने देण्यात यावे. पशुपालनास चालना देण्यात यावी. कालव्यांचे पाणी 12 महिन्यांनी वेळेवर मिळावे, असं त्यांनी त्याकाळी सांगितलं होतं. आता 1876-77 साली भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच्या वेळी ज्योतिबांनी पुणे आणि अहमदनगर या परिसरात खत पुडीचे बंड यशस्वी केले होते. खत पुडीचं बंड लक्षात घ्या, खत पुडीच्या बंडाशी कोणत्या समाज सुधारक संबंधित आहे असा साधा प्रश्न आहे. तर महात्मा फुले आणि कोणत्या परिसरात त्यांनी केलं होतं? पुणे आणि अहमदनगर, म्हणजे त्या काळचं पुणे आणि अहमदनगर आताचे जिल्हे आहेत. तर पुणे अहमदनगर परिसरात ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने खत पोळीचे बंड यशस्वी केले होते. याच दुष्काळात पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळ पीडित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी व्हिक्टोरिया बालकाश्रम स्थापन केला होता. ज्योतिबा 1888 साली ड्यूक ऑफ कॅनॉट, ब्रिटनचे ड्यूक ऑफ कॅनॉट भारतात आले होते राजपुत्र, आणि त्यांना भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या हलाखीचे दर्शन घडवण्यासाठी ज्योतिबा पारंपरिक शेतकऱ्याच्या वेशात त्यांना सामोरे गेले आणि त्यांना भेट दिली आणि आपल्या शेतकऱ्यांच्या स्थितीचं त्यांनी वर्णन केलं. हे त्यांनी शेतकऱ्यांसाठी. आता शेतकऱ्यांचा असूड हा जो त्यांचा ग्रंथ आहे, आपण पुढे त्यांची ग्रंथ संपदा बघणार आहोत. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीचे वर्णन 4 ओळीमध्ये केलेले आहे. विद्येविना मती गेली, हे लक्षात ठेवा. ही वाक्य कोणत्या पुस्तकात दिलं तसा प्रश्न विचारतील. आता राजेश्वर वगैरे पॅटर्न बदललेला आहे. वरती 4 ओळी देतील आणि ज्योतिबांचे हे विचार त्यांच्या कोणत्या ग्रंथात समाविष्ट केले असा प्रश्न येऊ शकतो. तर शेतकऱ्याचा असूड या ग्रंथात शिक्षणाअभावी शेतकरी बांधवांची किंवा समाजाची कशी परवड झाली हे व्यक्त करताना ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. या शब्दात ज्योतिबांवरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे वरची 4 ओळी देतील आणि हे कोणत्या पुस्तकातून, तर कोणत्या पुस्तकातून येते? शेतकऱ्याचा असूड. मग जसं आपण सत्यशोधक समाज सांगितलं, तर सत्यशोधक समाजात सुद्धा गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही जी 2 त्यांचे ग्रंथ आहेत, त्यामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची तत्वे स्पष्ट केलेली आहे. आता फुलेंचे शिक्षण विषयक विचार आपण बघूया. महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार. मित्रांनो, 1882 साली ब्रिटिशांनी भारतातील शिक्षण विषयक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक कमिशन नेमलं होतं. विधान अ होईल आणि या कमिशनचे अध्यक्ष होते विल्यम हंटर. हंटर कमिशन लक्षात आलं का? तर हे मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे. 1882 साली ब्रिटिशांनी शैक्षणिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी, भारतातील शैक्षणिक परिस्थिती चौकशी करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले होते आणि या कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिलेली होती. आता यामध्ये त्यांनी आपले विचार विल्यम हंटर कमिशन समोर त्यांनी काय म्हणले बघा, की सरकार शेतकऱ्यांकडून जो शेतसारा वसूल करते त्यातील बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या मुलांच्या किंवा बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावी. पुढचा मुद्दा, 12 वर्षांखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे. 12 वर्षांखालील मुला-मुलींना म्हणजे वर्ष वेगळी विचारतील, तर 12 वर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर शिक्षकांना देखील हे जे प्राथमिक शाळेतील शिक्षक असतात त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्याशिवाय ते शेतकरी कुटुंबातील देखील असावेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. ज्योतिबांचं धर्मविषयक विचार आपण बघूया. धर्मविषयक विचार मांडताना महात्मा फुले असे म्हणतात, ते पक्के एकेश्वरवादी होते. ईश्वराला त्यांनी निर्मिक, निर्माता, निर्मिक असे संबोधलेले आहे.
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, असं ज्योतिबा म्हणतात. म्हणजे ज्योतिबांनी ईश्वराला किंवा देवाला काय म्हणून संबोधले आहे, निर्मिक. असे साधे साधे प्रश्न कुठल्याही परीक्षेला विचारू शकतात. मी सगळ्या टप्प्यातील परीक्षेला महत्वपूर्ण होतील असे काही प्रश्न तुम्हाला सांगत चाललो आहे. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. ज्योतिबा फुलेंनी ईश्वराला निर्मिक असे संबोधलेले आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा. मी तुम्हाला नेहमीच प्रत्येक ज्यावेळी माझं लेक्चर असतं त्यावेळी मी असे मुलांना काही शॉर्ट फॉर्म सांगतो की महात्मा फुले यांची साहित्य संपदा. एक शब्द पाठ करा. मी तुम्हाला इथं लिहून ठेवलेला आहे बघा, दिसतं का बघा व्यवस्थित. महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा. बघा, एक शब्द लक्षात घ्या, तृच ब्रा गुसेस ईसा. तृच ब्रा गुसेस ईसा हा एक शब्द लक्षात ठेवा. मी मागच्या लेक्चरमध्ये पण थोडं त्याला प्रस्तावना दिलेली होती, तर हे लक्षात घ्या. आता त्या प्रत्येक अक्षराचा एक एक शब्द काय. तृतीय रत्न, तृ वरून तृतीय रत्न. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा. मी थोडक्यात दिले तर शिवाजी महाराजांचा पवाडा, तर ते मूळ नाव असं आहे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा. ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म. आता ह्याच्यात अजून एक पुस्तक लक्षात घ्या, तृच ब्रा वी. वी म्हणजे काय, विद्या खात्यातील पंतोजींचा पवाडा. एकाच वर्षी फेमस पुस्तकं प्रकाशित झाली होती बघा, विद्या खात्यातील पंतोजींचा पवाडा. तृच ब्रा वी असं घेतलं तरी चालेल, ते कधी विचारण्यात प्रश्न म्हणून मी घेतलेलं नव्हतं. तर किमान हा शब्द तरी लक्षात ठेवा की तृच ब्रा गुसेस ईसा. हा शब्द पहिलं अक्षर घ्यायची, तोंडपाठ करायची आणि त्याच्या प्रत्येकाचं एक अक्षरावरून आपण पुस्तक लक्षात ठेवायचं. तुम्हाला अजून डीप मी सांगू शकतो, हे असा चार्ट आपण का केला की प्रश्न असे विचारले जाऊ शकतील उद्या की महात्मा फुले यांचं सर्वप्रथम प्रकाशित झालेलं पुस्तक कोणतं, तृतीय रत्न. महात्मा ज्योतिराव फुले यांचं सर्वात शेवटी प्रकाशित झालेलं पुस्तक किंवा ग्रंथ कोणता, तर सार्वजनिक सत्यधर्म, जो की त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला होता. तृतीय रत्न जो आहे ते नाटक होतं, थोडक्यात सांगतो, आणि ते 1855 साली प्रकाशित झालेलं होतं. या पुस्तकात काय विषय आहे, तत्कालीन पुरोहितांकडून, तत्कालीन म्हणतोय, पुरोहित समाजाकडून शूद्र समाजाची केली जाणारी पिळवणूक, असं तृतीय रत्न या नाटकामध्ये ज्योतिबा फुलेंनी वर्णन केलेलं आढळतं. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा. 1869 साली हे पुस्तक प्रकाशित झालंय. त्याच्यामागची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज आता 6 जून जवळ येतोय, म्हणजे उद्याच आहे रायगडचं, लक्षात घ्या. महाराजांना वंदन आपलं आजच. तर 6 जून 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम कुणी शोधून काढली, महात्मा ज्योतिराव फुले. कधी, 1869. आणि त्या काळात त्यांनी राजेंवर एक दीर्घ पोवाडा लिहिला आणि ती उपाधी काय लावली, कुळवाडी भूषण. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिताना स्वतःला कोणती उपाधी लावली, कुळवाडी भूषण. लक्षात घ्या, कुळवाडी भूषण. आणि शिवचरित्र स्पष्ट केलं आहे त्यामध्ये. आता उद्या एक वेगळा प्रश्न लक्षात घ्या, थोडं विकिपीडियावर मी सुद्धा वाचलं, भविष्यात हा सगळ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की शिवजयंतीची सुरुवात कोणी केली, शिवजयंतीची स्थापना किंवा शिवजयंती सुरुवात कोणी केली. महात्मा ज्योतिराव फुले असा उल्लेख आढळतो मित्रांनो. ऐकू येते व्यवस्थित? महात्मा बहुतेक डिस्टर्ब झाले का बघा. तर महात्मा ज्योतिराव फुले शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले. चालू आहे व्यवस्थित?
तुमच्या प्रश्नांना मी नंतर कमेंट्स मध्ये जाऊन उत्तर देईन लेक्चर संपल्यानंतर, कारण डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी कंटिन्युअस बोलतो. तर शिवजयंतीची सुरुवात 1870 साली महात्मा फुले यांनी केलेली आहे. त्यांनी सर्वप्रथम पुणे येथे 1870 साली शिवजयंतीची सुरुवात केली आणि शिवजयंतीला किंवा शिवजयंती उत्सव राष्ट्रीय स्वरूप लोकमान्य टिळक यांनी प्राप्त करून दिले आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, आपल्याला ह्या गोष्टी थोड्या माहिती असाव्या. शिवजयंती हे मी देखील डिटेल अभ्यास केल्यानंतर मला समजलं. तर 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यानंतर त्यांचा पोवाडा कुलवाडी भूषण या नावाने दिला आणि 1870 साली सर्वप्रथम शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली आणि नंतर लोकमान्य टिळक यांनी त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलेलं आपल्याला आढळतं. हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे ब्राह्मणांचं कसं. तत्कालीन ब्राह्मण समाजाकडून शेतकऱ्यांची काही पिळवणूक झालेली होती असं ज्योतिबा फुले म्हणतात आणि हा पद्य ग्रंथ होता, म्हणजे काव्यात्मक ग्रंथ होता ब्राह्मणांचं कसं, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं. त्यानंतर विद्या खात्यातील पंतोजींचा पोवाडा हे सुद्धा 1869 सालीच प्रकाशित झालेलं पुस्तक होतं. गुलामगिरी हा त्यांचा गद्य ग्रंथ 1873 साली प्रकाशित झाला. आता हा ग्रंथ कुणाला त्यांनी समर्पित केलाय ते बघा. गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस हा ग्रंथ त्यांनी समर्पित केलेला आहे. गुलामगिरी हा ग्रंथ ज्योतिबा फुलेंनी गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित केलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले आहे. मगाशी आपण बघितलं शेतकऱ्यांचा आसूड. हे सगळ्यात महत्वाची पुस्तक आहे. त्यानंतर बघा सत्सा, त्यानंतर इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांनी निर्मिकाची म्हणजेच ईश्वराची संकल्पना मांडली आहे. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांनी निर्मिकाची संकल्पना मांडलेली आहे. याशिवाय अस्पृश्यांची कैफियत हा एक त्यांचा अप्रकाशित असलेला ग्रंथ आहे. अस्पृश्यांची कैफियत हे देखील लक्षात ठेवा. अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा ग्रंथ अप्रकाशित आहे. आता फुलेंचे राजकीय विचार ठरवूया. महात्मा फुले यांचे राजकीय विचार सतत शेतकऱ्यांसाठी विचार करणारे आणि बहुजन समाजासाठी विचार करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी राष्ट्रीय सभेवर देखील समर्थन जरी केलं तरी वेळ प्रसंगी त्यांना सल्ला किंवा शेतकऱ्यांसाठी प्रश्नाला त्यांच्यासमोर आवाज उठवलेला देखील आढळतो. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली होती? 28 डिसेंबर 1885. 28 डिसेंबर 1885 म्हणजे आजचा जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्यालाच राष्ट्रीय सभा म्हटलं जायचं. तर 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या राष्ट्रीय सभेचं 4थं अधिवेशन 1889 साली मुंबई येथे भरलं आणि त्या अधिवेशनात ज्योतिबांनी असा विचार मांडला की जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत या सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार पोहोचत नाही असे परखड विचार त्यांनी मांडले होते. 1889च्या मुंबई येथील अधिवेशनात जोपर्यंत राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांना सामावून घेतले जात नाही तोपर्यंत सभेत स्वतःला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार आहे असे महात्मा फुले यांनी आपले विचार मांडलेले आढळतात. त्यानंतर त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता? राईट्स ऑफ थोडासा संकीर्ण बघतो मी. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स या ग्रंथांचा ज्योतिबांवर प्रभाव होता. राजकीय कारकीर्द त्यांची जर बघितली तर 1876 ते 1882 हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. 1876 ते 1882 या काळात ज्योतिबा पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरसेवक असताना त्यांनी काही महत्त्वाच्या घटना केल्या. एक म्हणजे लॉर्ड रिपन यांना मानपत्र देण्यास विरोध केला. त्याशिवाय पुणे मार्केटची नवीन इमारत बांधण्यास सुद्धा विरोध केला. त्याऐवजी हा जो खर्च आहे तो शिक्षणासाठी वापरावा असे त्यांनी मुद्दे मांडलेले आढळतात. हे सगळ्यात महत्त्वाचे होते बघा मुद्दे. त्यानंतर त्यांच्याविषयी गौरवोद्गार कोणी काय काढले हे आपण ज्योतिबांविषयीचे गौरवोद्गार. ज्योतिबांविषयी धनंजय कीर म्हणतात. म्हणजे धनंजय कीर हे ज्योतिबांचे चरित्रकार आहेत. ते म्हणतात महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. मार्टिन लुथर हे एक धर्मोपदेशक देखील होते बघा. आणि जसं त्यांनी धार्मिक सुधारणा केल्या होत्या तशाच ज्योतिबांनी धार्मिक सुधारणा केलेल्या आढळतात. म्हणून धनंजय कीर म्हणतात की ज्योतिबा हे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर. ज्योतिबाचं शैक्षणिक कार्य जे होतं त्या कार्याची दखल घेऊन बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड ज्योतिबांविषयी म्हणतात
की ज्योतिबा हे हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन आहे. बुकर टी वॉशिंग्टन कोण आहे ते आपल्याला आधी माहिती पाहिजे, म्हणजे त्यांची तुलना कोणाशी केली हे आपल्याला कळेल. मित्र नुसतं पाठ करण्यापेक्षा थोडी घटना समजून घ्या. बुकर टी वॉशिंग्टन हे अमेरिकेचे शिक्षण तज्ञ होते, जे की 1890 ते 1915 1890 ते 1915 या काळात अमेरिकेतील विविध सरकारांना शिक्षणाविषयी त्यांनी सल्ला दिला होता आणि त्यात शैक्षणिक क्रांती केलेली होती. म्हणजेच जे कोणी शिक्षणात क्रांती करतात त्यांना आपण काय म्हणतो, बुकर टी वॉशिंग्टन किंवा भगीरथ. जसं कर्मवीर भाऊराव पाटलांना आधुनिक भगीरथ म्हटलं जातं, तसं महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे संबोधले. दोन शब्दात ह्या तुलना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत बघा. मार्टिन लुथर कोणी संबोधिलं होतं, डॉक्टर धनंजय कीर, जे की महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्रकार आहेत. त्यांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे संबोधले आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे संबोधलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास हा जो ग्रंथ आहे आपला, तो महात्मा फुले यांना समर्पित केलेला आढळतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना महात्मा ही पदवी दिली. 11 मे 1888 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांना मुंबईच्या जनतेने महात्मा ही पदवी दिली. म्हणजे मुंबईतील जनतेच्या वतीने राव बहादूर वाडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली होती 11 मे 1888 रोजी. हे सगळ्यात महत्वाचं होतं बघा. आणि ज्योतिबांना त्यांच्या कार्यात ज्यांनी हिरिरीने आपला साथ दिली होती त्या त्यांच्या अर्धांगिनी माता सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातलंच खंडाळा तालुक्यातील नायगाव हे सावित्रीबाईंचं मूळ गाव. खंडोजी नेवसे पाटील, धनकवडीचे खंडोजी नेवसे पाटील हे त्यांचे वडील. आणि त्यांनी ज्योतिबांच्या कार्यात अतिशय हिरिरीनं भाग घेऊन मदत केलेली आढळते. पुण्यात मुलींसाठी जी ज्योतिबांनी पहिली शाळा सुरू केली त्यामध्ये त्यांनी शिक्षिकेचं काम केलं होतं. म्हणजे समाजाची अवहेलना सोसून, दगडधोंडे सोसून सुद्धा त्यांनी मुलींसाठी शिक्षिका म्हणून काम केलं. त्या भारतातील पहिल्या शिक्षिका किंवा पहिल्या आदर्श शिक्षिका म्हणून गणल्या जातात. त्यांचं देखील साहित्यिक कार्य मोलाचं आहे. काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर हे त्यांचे काही काव्य संग्रह आहेत आणि त्याच्यातून त्यांनी समाज प्रबोधनाचे विचार मांडले. महात्मा फुले यांचं निधन कधी झालं ते आपण बघायला विसरलो होतो. 28 नोव्हेंबर 1890. लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या. जन्म कधी झाला होता, 11 एप्रिल 1827. निधन 28 नोव्हेंबर 1890. त्याआधी थोडा काळ ते पक्षाघाताने म्हणजे पॅरालिसिसने आजारी होते आणि त्या काळात त्यांचा उजवा हात लुळा पडलेला होता मित्रो. आणि उजवा हात लुळा पडल्यानंतर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा जो त्यांचा ग्रंथ आहे, तो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी काही काळ डाव्या हाताने लिहिलेला होता, म्हणजे त्याचं लिखाण होतं. आणि तो ग्रंथ त्यांच्या निधनानंतर 1891 साली प्रकाशित झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन कधी झालं, 28 नोव्हेंबर 1890 साली. इतकं डीप आपण बघू शकतो. सावित्रीबाईंविषयी बघत होतो आपण की ज्योतिबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी समर्थपणे वाहिलेली आढळते. स्त्रियांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी हळदी कुंकू, चहा पान असे कार्यक्रम त्यावेळी घेतलेले आढळतात. आणि ज्यावेळी पुण्यात जून 1897 मध्ये 1897 हे पूर्ण वर्षच 1896च्या अखेरीस पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. म्हणजे कमिशनर जो होता, रँड कमिशनर, ज्याचा आपण चापेकर बंधूंनी रँडचा वध केला होता 22 जून 1897 ला. तर त्याआधी प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना 10 मार्च 1897 रोजी या मातेने देखील देह ठेवलेला आढळतो. सावित्रीबाईंचं निधन कधी झालं होतं, 10 मार्च 1897 रोजी. आणि त्यांचा 3 जानेवारी हा जन्मदिन महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. असे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे भरपूर डीप सांगितले. मला वाटतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या जोडप्याविषयी दोघांच्या बद्दल मिळून आपल्याला किमान 100हून अधिक प्रश्नांची तयारी झालेली मला आढळते. जर त्याचे व्यवस्थित जर काय म्हणजे हे झालं महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपण अभ्यास केला. तर याच्यावरती प्रश्न कसे येतात हे आपण थोडक्यात बघितलं होतं की उद्या असं होईल की महात्मा फुलेंचा विवाह कधी झाला होता,
1840 असा आहे. म्हणजे साधा प्रश्न आहे. महात्मा फुलेंचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला, सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला. सावित्रीबाईंचा जन्म 1831 साली आणि विवाह झाला 1840. म्हणजे वयाच्या 90व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झालेला आहे आणि महात्मा फुलेंचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी झालेला आढळतो. असे साधे साधे प्रश्न येऊ शकतात. तर मला वाटतं खूप सुंदर हा आपला अभ्यास झालेला आहे महात्मा फुले यांच्याबद्दल. त्यानंतर आपण दुसरे